माझ्या भावाच्या लग्नाच्या शॉपिंगला किती टाइम जाईल ना काही सांगता येत नाही. नेमकं काय झालं चला सांगते. नमस्कार, मी तेजा. तर बघा, बिझनेस म्हटलं की ऍडव्हर्टाइज ही करावीच लागते. तर आपल्या अकॅडमीचे काही पोस्टर्स लावायचे होते आणि मी तर कोणतं काम करायला गेले की कांडच होते. तर दिवसभर हे सगळं काम आवरून झाल्यावर संध्याकाळी आम्ही निघालो होतो कपडे खरेदीसाठी आणि बाहेर पडलं की मला पहिला चरायला लागतं. सुट्टी दिवशी आणि संध्याकाळच्या वेळी मुळचंद मिलला तर अजिबातच जाऊ नये. तुम्हाला यात्रेत आल्यासारखंच फील होईल, इतकी गर्दी असते. तर आज खास जेंट्सची शॉपिंग होती. सो पहिला जिजूंसाठी कपडे घेतले आणि फक्त 10 मिनिटातच त्यांची शॉपिंग पण झाली. त्यानंतर भैयासाठी आम्ही कुर्ता आणि जॅकेट बघत होतो. कुर्ता तर लगेच सिलेक्ट झाला, पण जॅकेट साठी बाप रे 1-2 तास घालवले त्याने. म्हटलं आताच याची ही कंडिशन आहे तर लग्नाच्या वेळी तर महिनाभर आधीच याची खरेदी करावी लागणार आहे. आता अजून काही बघायला नको म्हणून आम्ही त्याच्या जॅकेटची खूप सारी तारीफ करत होतो. यांचं काय आजच्या दिवसात आवरणार नाही म्हणून बबडी तर इकडे मांडी घालूनच बसलेली. त्यानंतर तिच्यासाठी आम्ही साडी बघायला गेलो, कारण संजू राठोडचं गुलाबी साडी सॉन्ग बघितल्यापासून ती साडीच्याच मागे लागलेली. तो फायनली तिला साडी घेतली. तर ही शॉपिंग नेमकी कशासाठी आहे ते तुम्ही गेस करायचंय.